आणि मॅडमने देखील जरी वर्कआउट पॉसिबल नव्हता, तरी देखील त्यांनी जो आपला महत्त्वाचा म्हणजे 80% पार्ट आहे, तो प्रॉपर फॉलो केलाय. मॅडमने सकस संतुलित आहार 2 टाईम घेतलाय. फॉर्म्युला 2 त्यांच्या कोचने सांगितलं 3 वेळा घ्या. प्रॉपर 3 वेळा घेतलाय आणि त्यामुळे मॅडममध्ये 19 किलोचा फॅट लॉस झालाय. आपण काय करतो, आपल्या कोचने सांगितलंय तुम्ही 2 टाईम सकस संतुलित आहार चालू करा. तरी देखील आपल्या मनातच आपण एकच टाईम घेतो. कोचने सांगितले फॉर्म्युला 2 3 वेळा घ्या. आपण 2च टाईम घेतो, कधीतरी एकच वेळा घेतोय. होईल का सांगा बरं आपल्यामध्ये असा बदल? कारण 19 नाही किलो होणार. ज्यांनी आतापर्यंत प्रयत्न केलेले आहेत ना, त्यांना माहिती आहे 1 किलो वजन कमी करणं सुद्धा कसं किती मुश्किल असतं. आणि नक्कीच मॅडमचा आदर्श घेण्यासारखा आहे. आणि मॅडम सांगायचं आहे, की कसं वाटतंय तुम्हाला आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये येण्यापूर्वी कसं जीवन होतं आणि खूप आत्ताचं जीवन कसं आहे? खूप छान वाटतं मॅडम. खूप म्हणजे असं मला चालता येत नव्हतं, असं फिरता येत नव्हतं. आता मी मोकळी फिरायला लागली असं. म्हणजे बोजा शरीरावर तोलत नव्हता, एवढा बोजा झाला होता. येस, येस. आता नक्कीच शरीर एवढं वाढलं होतं एकदम त्यामुळे मोकळी झाली. मॅडमला त्रास होत होता. येस. तर मॅडमचा बिफोर आफ्टर शेअर करा प्लीज. 2च मिनिटं. तर नक्कीच मॅडमचा आदर्श घेण्यासारखा आहे. खूप छान असं त्यांनी वजन कमी केलेलं आहे. 19 किलो तेही हँडिकॅप असून बिना वर्कआउटचं. तर आपण देखील करू शकतो आणि मॅडमचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे. प्रत्येकाचा रिझल्ट वेगवेगळा असू शकतो. आणि नक्कीच बिफोर आफ्टरच्या माध्यमातून पाहू शकतो आपण. बिफोरमध्ये असलेल्या 75 किलोच्या मॅडम पहा कशा दिसत होत्या. त्यांनी फोटो काढलाय, परंतु त्यांच्या स्किनवरती टॅनिंग बघू शकता, फॅट वाढलेला आहे, काळपटपणा दिसतो आहे. आणि नक्कीच आफ्टरमध्ये अमेझिंग असा बदल झालाय. कारण पहा 19 किलो वजन कमी केलंय, शरीरावरचं फॅट कमी झालंय, टॅनिंग कमी झालेलं आहे, काळपटपणा कमी झालेला आहे आणि जी काही डबल चिन पहिल्या फोटोमध्ये दिसत होती, ती दुसऱ्या फोटोमध्ये खूप सुंदर असं ते व्यवस्थित दिसते आहे आणि सुंदर असा बदल त्यांच्यामध्ये झालाय. येस. तर मॅडम काय संदेश देऊ इच्छिता बरं आपल्या फॅमिलीला? म्हणजे जोपर्यंत मी आपलं हे चालू आहे तोपर्यंत मी कायमस्वरूपी आपल्या फॅमिलीतच हे राहील मॅडम. कायमस्वरूपी जे माझं रेग्युलर आहे तेच 2 टाईमचा आहार घेणं आणि जे आपलं प्रोडक्ट तेच कायमचं वापरणं असं. पण मॅडम आपल्याकडे बरेच लोक आहेत, की जे कोचचं पण ऐकत नाहीत. कॅमेरा बंद करतात. इथे दररोज सांगितलं जातं कॅमेरा ऑन ठेवून वर्कआउट करा. त्यांच्यासाठी तुम्ही नेमकं काय सांगू शकता? कॅमेरा ऑन करूनच वर्कआउट केलं पाहिजे मॅडम. म्हणजे मी हँडिकॅप असताना मी इथं नाही कॅमेरा हे केलं. कॅमेरा चालू करूनच वर्कआउट करते. प्रत्येकाने येस. हा कॅमेरा चालू करूनच वर्कआउट केलं पाहिजे. येस, नक्कीच. कारण मॅडमचा अनुभव खरंच खूप ग्रेट आहे. आणि खूप छान वाटलं मॅडम तुमच्या बरोबर बोलून. तुम्ही एकट्याच का संतुलित आहार घेताय की तुमच्या घरामध्ये अजून कोणी घेतंय? नाही, मी एकटीच घेते मॅडम. येस, येस. नक्कीच. तर खूप छान वाटलं